सज्जन श्रोते हो, एकूण 6 ओव्या वाचून झालेल्या आहेत. 6 याचा अर्थ असा की वंदनाच्या 5 आणि शिवशक्ती समावेशन मधली पहिली ओवी वाचून झालेली आहे. आता पुढील ओव्या वाचायला सुरुवात करीत आहे. तर पुढे मजकूर असा आहे, येता प्रेमासी उधाण कुस पालटे प्रियकर दुजे कुशी भेटे आपुल्या अर्धांगी प्रियेला प्रियकर प्रिया ऐसी शिवशक्ती जाणा मुळीची एकता न त्यजिती किंचितही स्वरूपता आस्वादिती हर्षोत्फुल्ल प्रेम सघनता. येथे कल्पना अशी आहे की प्रिया आणि प्रियकर एका सेजेवर आहेत आणि प्रियकर कुस पालटतो आणि दुसऱ्या बाजूला तो आपल्या अर्ध अंगाला म्हणजे अर्धांगीला म्हणायचं प्रियेला भेटतो. म्हणजे कुस पालटून एकमेकाला आलिंगन देतात. प्रियकर प्रिया ऐशी शिवशक्ती जाणा मुळीची एकता. आपण पाहिलंच आहे की शिव आणि शक्ती ही मुळात एक आहेत. त्यामुळे प्रियकर प्रिया अशा नावे ही शिवशक्ती म्हणजेच ब्रह्म आणि त्या ब्रह्माची क्रियाशक्ती एकच समजा. न त्यजिती किंचितही स्वरूपता आस्वादिती हर्षोत्फुल्ले प्रेम सघनता. शिवशक्ती म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती यांनाच शिवशक्ती प्रियकर आणि प्रिया असं म्हटलेलं आहे. प्रियकर कुस पालटतो आणि आपल्या समोर लगेच त्याला प्रिया दिसते. शिवशक्ती थोडक्यात म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती ही मुळात एकच असल्यामुळे ती एकमेकाला आलिंगन देतात आणि अत्यंत हर्षोत्फुल्ल भावाने आनंदाने उत्साहाने त्यांची जी प्रेम सघनता आहे प्रेमरूपी एकता आहे त्याचा आनंदाचा ते भोग घेतात किंवा तो आनंद आस्वादित करतात. म्हणून येता प्रेमासी उधाण कुस पालटे प्रियकर तुझे कुशी भेटे आपुल्या अर्धांगा प्रियेला प्रियकर प्रिया ऐसी शिवशक्ती जाणा मुळीची एकता न त्यजिती किंचितही स्वरूपता आस्वादिती हर्षोत्फुल्ले प्रेम सघनता. आता पुढे प्रेमास्वादिनी शिवशक्ती एकमेका गिळती त्यासाठीच दुनती वरचेवर चाले त्यांची ऐशी प्रेमरीती. म्हणजे प्रेम आस्वादन घेताना शिव आणि शक्ती एकमेकांना गिळतात, एक होतात आणि परत दोन होऊन परत त्यांचा हा प्रेमसंभोग चालू राहतो. आता हा प्रेमसंभोग याचा एवढाच अर्थ आहे, एनर्जी आणि मॅटर याच्यातून हे सतत वरचेवर विश्व निर्माण होतो हा तिथे भाग सांगितलेला आहे. एक म्हणता नव्हे एक परिपूरतेपणी दोनही नव्हे शतप्रतिशत नव्हे अद्वैत वा द्वैत नेमके काय कसे वर्णावे. जर शिवशक्ती आपण दोन म्हटली किंवा दोन ऐकू येतात कानाला तर एक म्हणावं तर त्यांना एक पण म्हणता येत नाही आणि वेगळं म्हणावं तर शिवशक्ती ही वेगळी पण नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे, एनर्जी आणि मॅटर ही वस्तुता एकच आहेत. म्हणजे जी डॉर्मंट एनर्जी असते, जी उदासीन एनर्जी असते तेव्हा त्यामध्ये द्विजत्व नसतं आणि त्या एनर्जीमध्ये क्रिएटिव्हिटी तयार झाली की एनर्जीचाच एक ऍक्टिव्ह क्रिएटिव्हिटी जो भाग आहे तो शक्ती आहे आणि इनऍक्टिव्ह जो भाग आहे तो शिव आहे. म्हणून एकाच चैतन्यातून क्रियाशील चैतन्य आणि स्थिर चैतन्य, क्रियाशील चैतन्य म्हणजे शक्ती आणि स्थिर चैतन्य म्हणजे शिव, अशी ही दोन दिसायला दोन पण प्रत्यक्षात एकाच ब्रह्मचेतनेचं ते रूप असल्यामुळे त्यांना एक म्हणावं तर पुरतेपणी एक म्हणता येत नाही, दोन म्हणावं तर दोन म्हणता येत नाही. म्हणून अशा या त्यांच्या द्विजत्वाला किंवा शिवशक्तीला शतप्रतिशत अद्वैत किंवा द्वैत असं नेमकेपणी काही सांगता येत नाही. फक्त समजून घ्यायचा भाग आहे की मॅटर आणि एनर्जी, नर आणि नारी, शिव आणि शक्ती एकत्र आल्याशिवाय विश्व निर्मिती होत नाही. म्हणून एक म्हणता नव्हे एक परिपूरतेपणी दोनही नव्हे शतप्रतिशत नव्हे अद्वैत वा द्वैत नेमके काय कसे वर्णावे. जगावेगळी स्वरूपाची असोशी त्यामिषे एकमेका गिळती जीवनी वेगळे होती तरी आत्मसुखापोटी एकवटणी न टाकती. स्वरूप म्हणजे आपण नेमकं काय आहोत हे चैतन्याला पाहायचं असतं. तेव्हा त्याच उदासीन चैतन्यामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्ह एनर्जी तयार होते आणि उदासीन एनर्जी
आणि क्रियाशील एनर्जी म्हणजे डोसाईल एनर्जी आणि ऍक्टिव्ह एनर्जी अशी ही प्रत्यक्षात एकच एनर्जी दोन रूप घेते आणि एकमेकांचं स्वरूप जाणण्याच्या निमित्ताने जगावेगळी स्वरूपाची असोशी आपण नेमके कोण आहोत याची त्यांना हाव लागलेली आहे, भूक लागलेली आहे. त्या निमित्ताने ती एकाची दोन होतात, एकमेकांना गिळतात आणि परत गिळून वेगळे होतात आणि आत्मसुखासाठी दोन होणं एक होणं, दोन होणं एक होणं, नर नारी आणि निर्मिती, नर नारी आणि निर्मिती, नर नारी आणि निर्मिती असा हा प्रकार चालू असतो. जगावेगळी स्वरूपाची असोशी, असोशी याचा अर्थ हाव किंवा भूक, त्या मिशे एकमेका गिळती, त्या निमित्ताने ती एकमेकांना गिळतात. गिळूनी वेगळे होती तरी आत्मसुखापोटी एकवटणी न टाकीती. आता पुढे विश्वाय वडे बाळ जन्म आणूनही शिवशक्ती वाटे वियोग भीती, त्या कारणे विश्व बाळ नसे तिज शिवशक्ती शक्ती रूपे शक्तीशी प्रसविती. हे अखिल विश्वरूपी बाळ त्याने जन्माला आणलं तरी सुद्धा शिवशक्तीना एकमेकापासून दूर होण्याची भीती वाटते. म्हणून हे जे विश्वबाळ आहे ते तिसरं नसून खर तर शिवशक्ती ही एकच असल्यामुळे विश्वबाळ तिसरं नसून ते त्यांचंच प्रतिरूप आहे. त्यांच्यातून जन्माला आलेलं ते बाळ आहे. विश्वाय वडे बाळ जन्म आणूनही शिवशक्ती वाटे वियोग भीती, त्या कारणे विश्व बाळ नसे तिजे शिवशक्ती तेज रूपे तेजासी किंवा शक्ती रूपे शक्तीशी प्रसविती. शिव आणि शक्ती हे मुळात चैतन्यच आहे. त्यातील तेज तेजाला, शक्ती शक्तीला प्रसवते आणि त्याच शक्तीतून त्याच तेजातून हे विश्वरूपी चैतन्य जन्माला येतं. पुढे दंपती रूप शिवशक्ती एकची ओळ वा पंक्ती चराचरा प्रसवी, आपुलेची अंगी विश्वबाळ प्रसवे, नरनारी रूपे ओळ ओहळे निरंतर पुढत पुढती. खर तर दंपती रूप शिवशक्ती, खर तर शिवशक्ती ही एक दंपती जोडी म्हणून एकची ओळ वा पंक्ती बघायला गेलं तर शिवशक्ती ही एकच ओळ आहे, एकच रांग आहे चराचरा प्रसविती. आणि तीच रांग पुढे पुढे जाऊन चर आणि अचर म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार असं हे जग निर्माण झालं. आपुलेची अंगी विश्वबाळ प्रसवे, नरनारी रूपे ओळ ओहळे निरंतर पुढत पुढती. तर शिवशक्ती ही एकच विश्वाच्या सुरुवातीला असलेली जोडी आहे. तीच पुढे पुढे जात जात एकच ओळ ओहळे पुढे पुढे प्रवाहित होते आणि एकच ओळ पुढे पुढे प्रवाहित होताना हा विश्वाचा संपूर्ण नरनारी रूप पसारा हे विश्व वैभव निर्माण होतं. दंपती रूप शिवशक्ती एकची ओळ वा पंक्ती, पंक्ती म्हणजे ओळ, चराचरा प्रसवी, आपुलेची अंगी प्रसवे, नरनारी रूपे ओळ ओहळे निरंतर पुढती. नर आणि नारी रूपाने एकच ओळ पुढे पुढे वाहत हे संपूर्ण सगुण साकार नरनारी रूपांचं विश्व निर्माण झालेलं आहे. इथे नरनारी याचा अर्थ सर्व जाती प्रजातीतील नर आणि नारी म्हणजे ऑल टाइप्स ऑफ मेल्स अँड फिमेल्स, केवळ माणसं असा त्याचा अर्थ नाही. पुढे अनादित्वे शिवशक्ती एकासने बैसली, ज्ञान प्रकाशलेने लेवनी सजली नटली, द्वैताद्वैत सर्वार्थे एकवटुनी, अद्वैत ज्ञान प्रकाश रूपी उजळली. द्वैत आणि अद्वैत हे सर्वार्थे एकवटून म्हणजे शिव आणि शक्ती हे दोन म्हटलं तर ती दोन नाहीत आहेत, ती एकाच देहाची दोन अंग आहेत. अर्ध अंग आणि अर्ध अंग मिळून पूर्णांग व्हावं तसं नरामध्ये नारी आणि नारीमध्ये नर असं नर आणि नारी मिळून दोन अंग मिळालेली आहेत. आणि हा अर्धनारी नटेश्वर शिवशक्ती रूप ईश्वर निर्माण झालेला आहे. त्या कारणाने ही शिवशक्ती अनादित्वे एकासनी बैसली, एकाच आसनावर ही नरनारी रूपाने नरनारी नटेश्वर रूप असलेली ही शक्ती, ही शिवशक्ती जोडी एकाच आसनावर अनादी काळापासून म्हणजे विश्वाची सुरुवात झाली तिथपासून ही शिवशक्ती एका आसनावर बसलेली आहेत. ज्ञान प्रकाश लेणे लेवणी सजली नटली. तर ही अर्धनारी नटेश्वर रूपी शिवशक्ती ज्ञान प्रकाश लेणे लेवणी सजली नटली म्हणजे आत्मज्ञानाचा दागिना धारण करून
सजलेली आणि नटलेली आहे. द्वैताद्वैत सर्वार्थे एक वटुनी द्वैत आणि अद्वैत हा परस्पर विरोध मावळून ही ती अर्धनारी नटेश्वर रूपी शिवशक्ती रूपी हे ते मूळ जोडी आहे. आणि आत्मज्ञान रूपी दागिना त्यांनी धारण केलेला आहे आणि त्यांच्यातूनच हे अद्वय तत्वज्ञान विश्वाच्या मुळाशी एक केवळ एक आणि एकच चैतन्य असून ते अनेक रूपाने विलसित झालेला आहे. म्हणून अद्वय चिद्विलास जो म्हणतात तो या शिवशक्तीतून जन्माला आलेला आहे. अनादित्वे शिवशक्ती एकासनी बैसली ज्ञान प्रकाशलेने लेवुनी सजली नटली द्वैताद्वैत सर्वार्थे एकवटुनी अद्वय ज्ञान प्रकाश रूपी उजळली. पुढे शिवशक्ती अभंग अतूट प्रीती पाहता भेदा वाटे लाज भीती त्यांचे प्रेमा सागरी तळी बुडे भेदू धुंडे अभेदू प्रीती. भेद ज्याला आपण भेद म्हणतो विभिन्नता म्हणतो त्याला एक माणसासारखी त्याची कल्पना केलेली आहे. त्या शिवशक्तीची अभंग आणि अतूट प्रीती पाहून भेदाला सुद्धा लाज वाटली आणि आपलं तोंड लपवण्यासाठी शिवशक्तीच्या प्रेमसागराच्या तळात जाऊन भेद बुडाला लपला आणि स्वतः तो आपला भेद टाकून अभेद प्रीती म्हणजे अद्वय चैतन्य रूपी प्रेम तो शोधू लागला. शिवशक्ती अभंग अतूट प्रीती पाहता भेदा वाटे लाज भीती त्यांचे प्रेम सागरी तळी बुडे भेदू धुंडे अभेदू प्रीती म्हणजे एक जिन्सी प्रेम आता स्वतः भेदच शोधू लागला. देवामुळे देवीये संपूर्णता तिये विण देवा ही अपूर्णता शक्ती विण शिव गोसावी उभय मेळी ही विश्वपूर्णता. देव म्हणजे शिव आणि देवी म्हणजे शक्ती. देवामुळे देवी आणि देवीमुळे देव ही पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे देव नसेल तर देवीला आणि देवी नसेल तर देवाला अपूर्णता येते. त्या कारणाने देव देवी मिळून एक पूर्णत्व जन्माला आलेला आहे. शक्ती नसेल तर शिव गोसावी आहे. म्हणजे प्रसवशील चैतन्य नसेल तर उदासीन चैतन्य निरर्थक आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून डोसाईल एनर्जी आणि ऍक्टिव्हेट एनर्जी ही जेव्हा एक होतात तेव्हाच देव आणि देवी यांचं मिलन होतं आणि देव आणि देवी ही एकमेका वाचून अपूर्ण आहेत. मात्र ती एकत्र आली तर आणि तरच ते विश्वमुळीचं प्रथम जोडपं आहे. तर आणि तरच ती विश्वमुळीची प्रथम दंपती आहे जिच्यातून हे विश्व जन्माला आलेलं आहे. म्हणून देवामुळे देवी हे संपूर्णता तिये विण देवा ही अपूर्णता शक्ती विण शिव गोसावी उभय मेळी ही विश्वपूर्णता. शक्तीशिवाय शिव निरर्थक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि तो निर्गुण निराकार राहून स्वतः निर्मिती करू शकत नाही. म्हणून आपल्यातील सगुणता आपल्यातीलच क्रियाशक्ती तिच्याबरोबर संग करून देव आणि देवी मिळून हे विश्व निर्माण झालेलं आहे. पुढे शिवशक्ती प्रेमरसमेळ ज्या अद्भुत गोडी ज्या अन्यना जोडवा तोड एके ठाईच्या जगई ठरे अपुरे परी परमाणुतही ते पूर्णत्वे ठरे. शिवशक्ती यांचा हा जो प्रेमरसमेळ आहे शिवशक्ती यांच्यातील प्रेमरसाचं हे जे अद्वैत आहे त्या प्रेमरसाला अद्भुत गोडी आहे. आणि अशी ही अद्भुत प्रेमरसमेळ जी गोडी आहे अशा असं अद्भुत रसायन जगात अन्यत्र कुठेही नाही. एके ठाई ज्या जगई ठरे अपुरे तरी परमाणुतही ते पूर्णत्वे ठरे. बघायला गेलं तर शिवशक्तीला हे अखिल विश्वही अपूर्ण पडतं. परंतु दुसऱ्या बाजूने परमाणूमध्ये सुद्धा ही शिवशक्ती पूर्णत्वाने नांदतात. शिवशक्ती प्रेमरस मेळ ज्या अद्भुत गोडी ज्या अन्यना जोडवा तोड एके ठाई ज्या जगई ठरे अपुरे तरी परमाणुतही ते पूर्णत्वे ठरे सामावे. पुढे जे एक एकटेपणी न करू शकती तृणपातातही सृजन ती शिवशक्ती मिळूनी उभयता जीवलग जैसे जीवासी प्राण. जसे जीवाला प्राण जीवलग असतात तशा तऱ्हेने शिवशक्ती एकमेकांना अत्यंत प्रिय आहेत. मात्र एकेकटेपणी बघायला गेलं तर नाही शिव किंवा नाही शक्ती
साधी गवताची काडी सुद्धा निर्माण करू शकत. जे जे एक एकटेपणी न करू शकती, तुण पाहताच ही सृजन, ती शिवशक्ती मिळूनी उभयता जैसे जीवासी प्राण. पुढे सर्व व्याप्त विश्वघर, ज्यात शिवशक्ती केवळ दोघे, स्वामी शांत शयनगृही, तो शक्ती करी सर्व संसार कामे. हे अखिल विश्व आहे आणि या विश्वरूपी घरात शिवशक्ती ही दोघच नांदतात. स्वामी म्हणजे शिव जेव्हा शयनगृहात विश्रांती घेतो तेव्हा सर्व उर्वरित संसाराची कामे शक्ती करीत असते. आता पुरुष याचा अर्थ आहे पुरी पुरी शेते आता पुरुषा. पुरी म्हणजे नगरात. नगरात जो निद्रिस्त असतो त्याला पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे पुरी शेते आता पुरुष. नगरात निद्रित असतो, नगरात झोपलेला असतो त्याला पुरुष म्हणतात. संसार रूपी नगरात ही शिव म्हणजे पुरुष निद्रित म्हणजे इनॅक्टिव्ह असतो. आपल्या संसारात सुद्धा तुलनेने पुरुष हा स्थिर शांत असतो आणि स्त्री किंवा प्रकृती क्रियाशील म्हणजे ऍक्टिव्ह असते, लगबगीने सर्व कामे करणारी असते. पार्वती या अर्थाने करणारी असते. या अर्थाने स्वामी म्हणजे शिव शयनगृही शांत निवांत असल्याचे म्हटले आहे. येथे कल्पना एवढीच आहे, शिवशक्ती समरस होतात. ती समरस झाल्यानंतर विश्व निर्माण होते. विश्व निर्माण झालं की स्वाभाविकच शिव आहे तो अंतःपुरात झोपी जातो, म्हणजे आपल्या शय्येवर झोपी जातो. आणि विश्व निर्माण झालं, आपली बालकं निर्माण झाली, त्यांच्याकडे लक्ष देणं आणि संसाराची उठाठेव करणं यामध्ये पार्वती किंवा शक्ती जागी असते. म्हणून पुरुष शयनगृहात झोपलेला आहे आणि स्त्री व पुरुष मिळून जो संसार जन्माला आला त्या संसाराची सर्व कामे शक्ती किंवा पार्वती करीत आहे, असं हे रूपक आहे. सर्व व्याप्त विशाल विश्वघर, ज्यात शिवशक्ती केवळ दोघे, स्वामी शांत शयनगृही, तव शक्ती करी सर्व संसार कामे. स्वामी शयनगृहात शांत असतो तेव्हा त्याची पत्नी सर्व संसाराची कामे करते. शिवशक्ती यातील शिवासी अपवादे जरी ये पूर्ण जागृती, तरी पूर्ण चैतन्य विश्व अखिल भक्षी, शिव उरे एकल आत्मतत्वी. शिव आणि शक्ती यातील शिवच जर पूर्णत्वाने जागा झाला तर शिव जागा होणे म्हणजे एनर्जी अखिल चैतन्य जाग होणं, आणि अखिल चैतन्याला पूर्ण जाग आली तर शिवशक्ती मिळून जे विश्व निर्माण झालेलं आहे ते अखिल विश्व नष्ट होईल आणि केवळ ब्रह्मचेतनाच आत्मतत्व म्हणून उरेल. म्हणून शिव आणि शक्ती यातील शिव पूर्ण कधीच जागा राहत नाही. तो पूर्ण जागा झाला तर संपूर्ण संसार जगरूपी भक्ष्य म्हणजे सर्व जगाला तो गिळून टाकतो. आपल्याला माहिती आहे की शिवाने तिसरा डोळा उघडला की संपूर्ण विश्वाची तो राख करतो म्हणतात. तोच इथे अर्थ आहे. शिवशक्ती यातील शिवाला जर पूर्ण जागृती आली तर शिवशक्तीचा जो संसार आहे तो पूर्ण नष्ट होईल. म्हणजे शिवाची शक्ती सुद्धा शिवाच्या आत जाऊन लपेल असा त्याचा अर्थ आहे. शिवशक्ती दोन्ही करीती आपापल्या अंगाची आटणी करिता अर्ध अर्धांगे निर्मित, चालू होई राही जगरहाटी. शिवशक्ती वा देवदेवी पुरुष प्रकृती याने आपापल्या अंगाचा संकोच करून अर्ध्या अर्ध्या अंगाने म्हणजेच दोन अर्धांगाने मिळून हा जगतरूपी संसार नटला आहे. त्यामुळे पुरुषात शिव म्हणजे तौलनिक दृष्ट्या स्थैर्य गंभीरता आणि स्त्रीमध्ये तौलनिक चपलता गतिशीलता हे गुण अनुक्रमे अधिक असतात. शांती अशांती स्थिती गतीचे, शांती अशांती स्थिती गतीचे. शांती म्हणजे पुरुष, अशांती म्हणजे स्त्री, स्थिती म्हणजे स्थैर्य असलेला पुरुष आणि गती म्हणजे संसाराची कामे लगबगीने करणारी स्त्री. तर शांती अशांती स्थिती गतीचे भेदाभेद पूर्ण जग किंवा जड चेतन मॅटर अँड एनर्जी या जगाच्या निर्मितीला कारणीभूत आहेत. तर ते मॅटर अँड एनर्जी म्हणजेच शिव आणि शक्ती यांचं ते मिलन आहे. आणि मॅटर आणि एनर्जी यांचं मिलन, शिवशक्तीचं मिलन हीच ती प्रथम दंपती जी संपूर्ण विश्वाच्या मुळाशी आदी कारण म्हणून आहे.
शिवशक्ती दोन्ही करीती आपापल्या अंगाची आटणी करिता अर्ध अर्धांगे निर्मित चालू होई राही जगराठी. पुढे शिवशक्ती एकमेकांचा विषय होती विषयी बनून स्वरूपी राहती एकमेका सुखानंद देव घेव त्या कारणे नित्यत्व करीत राहती. शिवाचा गुण स्थैर्य किंवा शांती. शिवाचा गुण म्हणजे विषय, स्थैर्य किंवा शांती, आणि शक्तीचा गुण म्हणजे विषय आपल्या कामाचा उरक. शिवशक्ती एकत्रितरित्या जेव्हा विषयी म्हणजे कामक्रीडेमध्ये रत होतात तेव्हा शिव काही प्रमाणात आपले स्थैर्य शांती शक्तीला आणि उलट पक्षी शक्ती आपली चपलता गती शिवाला सहज आदान प्रदानी घेतात. हेच शिवशक्ती या मूळ जगतपालक दंपतीचे गुण घेऊन नरनारी रूपे जगपटलावर मधुर मानवी संसार चालू राहतो. थोडक्यात म्हणजे नवऱ्याने पत्नीकडून थोडं काम करायचं शिकून घ्यावं आणि पत्नीने नवऱ्याकडून शांती शिकून घ्यावी. त्या पद्धतीने शिवशक्ती एकमेकाला स्थैर्य आणि गती यांचं आदान प्रदान करतात आणि त्यांच्यातून निर्माण झालेलं हा संपूर्ण विश्वरूपी संसार आहे. त्या संसाराची शिवशक्ती माता आणि पिता म्हणून एकत्रितरित्या पालक म्हणून सर्व काळजी ही शिवशक्ती घेतात. तर शिवशक्ती एकमेकांचा विषय होती विषयी बनून स्वरूपी राहती एकमेका सुखानंद देव घेव त्या कारणे नित्यत्वे करीत राहती. एकमेकांना सुख आणि आनंदाची देव घेव नित्यत्वाने ते करतात. एकमेकांचे गुण देऊन या संपूर्ण विश्वाची काळजी ते घेतात. तर आता आपण आज इथेच थांबूया. उद्या आतापर्यंत लक्षात घ्या एकूण 21 म्हणजे जर पहिली प्रार्थनेची 6 धरली तर ती 6 आणि 21 म्हणजे याचा अर्थ 15 आणि 6 अशी 21 ओव्या आतापर्यंत झालेल्या आहेत. एकूण ओव्या लक्षात घ्या 64 अधिक 5 69 आहेत. तर 69 पैकी 21 ओव्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढचा भाग आहे तो पुढच्या प्रवचनामध्ये निरूपणामध्ये करू. अस्तु. धन्यवाद.